ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये रक्षाबंधनाच्या निमित्ताने आश्रमातील मुलं घेऊन कुसुमताई सुभेदारांच्या घरी येणार असते. तिथेच आता प्रतिमाला पाहता क्षणी कुसुमताईच्या तोंडून दोन सत्याचा उलगडा होणार असतो. तर आता ती दोन सत्य नक्की कोणती आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रतिमाने इशाऱ्याद्वारे सायलीला सांगितलेलं असतं की दिवाळीमध्ये ती इथे घरी येऊन गेली आहे. तेव्हा सायली प्रतिमाला विचारते की म्हणजे दारामध्ये पडलेलं ते नाणं तुमचं होतं तर. तेव्हा प्रतिमाला काहीच समजलेलं नसतं. तर सायली लगेचच प्रतिमाचा हात पकडते आणि तिला देवघरामध्ये घेऊन गेलेली असते. तिथेच आता प्रतिमाला तिने नाणं दाखवलेलं असतं आणि ते नाणं प्रतिमाने एका झटक्यात ओळखलेलं असतं. सायलीने ते नाणं दाखवल्यानंतर सायली तिथे आता सांगायला लागते की हे नाणं तुम्हाला पूर्ण आजीने दिलं होतं, परंतु प्रतिमाला काहीच आठवत नसतं. तेव्हा आता सायली सांगते की ठीक आहे प्रतिमात्या, तुम्ही दिवाळीमध्ये या घरात येऊन गेला होतात असं तुम्ही मला म्हणता होतात. हळूहळू तुम्हाला सगळं काही आठवायला लागेल आणि तुम्ही स्वतःला याबाबतीत आता त्रास करून घेऊ नका. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात येते आहे का की देवी आई स्वतः तुमचा हात पकडून या घरात तुम्हाला घेऊन आली होती. तुम्ही याच घरच्या याच कुटुंबामध्ये आहात हे तुम्हाला संकेत देते आहे. ते संकेत तुम्हाला ओळखायचे आहे. तिथे आता घरातल्या सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो, कारण प्रतिमा दिवाळीमध्ये तिच्या हक्काच्या घरी येऊन गेली होती हे सत्य आता त्यांना समजलेलं असतं. प्रतिमा ते नाणं पाहून तिला सगळं काही आठवतंय का, हे घर नक्की तिचंच आहे का, हे सगळं आठवण्याचा प्रयत्न करत असते. परंतु प्रतिमाला काहीच आठवत नसतं. तर सायलीने एक टप्पा तरी आता पूर्ण केलेला असतो. हळूहळू प्रतिमाची स्मृती लवकर परत येईल हा सायलीचा ठाम विश्वास असतो. तर दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन असतं, त्यामुळे आता सायली जराशी नर्वसच असते. तेव्हा अर्जुन विचारतो की काय झालं आहे मिसेस सायली, आज तर एवढा मोठा सण आहे आणि तुम्ही नाराज का आहात. नाही म्हणजे इतके सण सगळे काही उत्साहाने साजरा करता, मग आजच असा चेहरा का पडलेला. तेव्हा आता सायली सांगते की सर, प्रतिमा त्या घरात आहे म्हटल्यानंतर त्यांचं माझ्याशिवाय एक पानही हलत नाही आणि मला त्यांच्यासोबत कायम राहावं लागतं. परंतु मी आता आश्रमातील मुलांना राखी बांधायला जाऊ शकत नाही आणि म्हणूनच मला खूप वाईट वाटतं आहे. तेव्हा आता अर्जुन विचार करतो की मिसेस सायली, तुम्ही जरी जाऊ शकत नसता तरी मुलं तरी इथे येऊ शकतात की. आणि असंही आता पूर्ण आजी तुमच्यावरती प्रेम करते आहे, तुमच्यावरती तिचा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे ती आश्रमातील सगळ्यांना नाकारणार तर नाही. आणि अर्जुन पटकन आता फोन करून कुसुमताईला मुलांना घेऊन घरी बोलावतो. रक्षाबंधनाची सगळी काही तयारी सायलीने पार पाडलेली असते. सगळी काही तयारी साजरं संगीत तिने केलेली असते. इतक्यात आता आश्रमातली मुलं दारामध्ये उभे असतात. जेव्हा सायली सगळ्या मुलांना पाहते तेव्हा ती खूप खुश होते आणि पळत जाऊन त्या मुलांना घट्ट मिठी मारते. अर्जुन तिथे आता म्हणायला लागतं की मी म्हटलं होतं ना तुला आश्रमात जाऊन राखी बांधता येत नाही म्हणून काय झालं, तू आता या मुलांना राखी बांधूच शकते की. तेव्हा आता तिथे पूर्ण आजी कल्पना म्हणायला लागतात की अर्जुन, बरं झालं तू या मुलांना इथेच बोलावलं ते. तेव्हा सायलीने आता त्या मुलांना राखी बांधलेली असते आणि आता सुभेदारांच्या घरातल्या सगळ्यांना राखी बांधण्याची वेळ आलेली असते. त्यानंतर अस्मिता ही अर्जुन अश्विन या दोघांनाही राखी बांधून घेते. तेव्हा आता प्रतापच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तर सायली तिथे सांगते की बाबा तुम्ही रडू नका, माझी खात्री आहे प्रतिमा त्या तुम्हाला नक्की राखी बांधतील. आणि त्यानंतर सायली प्रतिमाला घेऊन आलेली असते. प्रतिमा बाहेर येता क्षणी आता कुसुमने तिला पाहताच तिला मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो. कुसुमताई आता प्रतिमाला पाहून खूप खुश झालेली असते आणि ती प्रतिमाला विचारते की कविता ताई तुम्ही इथे. तेव्हा आता सायली सगळेजण चकित झालेले असतात. तर सायली तिथे आता विचारते की कुसुमताई तू यांना ओळखतेस का. तेव्हा आता कुसुमताई सांगते की अगं फक्त आमची ओळखच नाहीये तर आमची खूप छान गट्टीही जमली होती. तेव्हा आता सायली कुसुमला म्हणते की कुसुमताई अगं तू यांना कविता म्हणून का हाक का मारते आहेस, या आमच्या घरच्या प्रतिमात्या आहेत. तेव्हा आता कुसुमताई चकित होऊन विचारते की काय. तेव्हा आता सायली सांगते की हो, पूर्णाजीची लेक याच प्रतिमात्या आहेत. तेव्हा आता जबरदस्त खुलासा करत कुसुमताई तिथे सर्वांना सांगते की कविताताई तर माझ्यासोबत माझ्या घरी राहत होत्या. तेव्हा आता सर्वच जण तिथे हादरलेले असतात. तर तिथे कुसुमताई म्हणते की अगं सायली, मी तुला यांच्याबद्दल सांगितलं होतं ना की माझ्या घरी एक ताई राहायला आले आहेत, त्यांचं नाव कविता आहे म्हणून. तेव्हा आता सायली सांगते की हो कुसुमताई, यांच्याबद्दल तू सगळं काही सांगितलं होतं, मला चांगलंच आठवतं आहे. तू मला व्हिडिओ कॉल केला होता लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी आणि तू मला कविताताई कोण आहेत हे दाखवण्यासाठी व्हिडिओ कॉल केला होता. परंतु प्रतिमात्याचा चेहरा मी पाहणार इतक्यातच त्यांच्या हातावरती चहा सांडला होता आणि म्हणूनच तू फोन बंद करून ठेवला होता. तेव्हा कुसुम सांगते की हो सायली, अगं त्याचमुळे तर तुमच्या दोघींची भेट नाही झाली ना, नाहीतर तू तेव्हाच ओळखलं असतं यांना.
कुसुमताई तिथे आता विचारायला लागते की कविताताई, तुम्ही अचानक घर सोडून कुठे निघून गेला होतात? तुम्हाला माहिती आहे का आम्ही किती घाबरलो होतो? आणि तेवढंच नाही तर मी आणि सायली दोघींनी पोलीस स्टेशनमध्ये तुमच्यासाठी कंप्लेंटसुद्धा दिली होती तुम्हाला शोधण्यासाठी. तेव्हा आता सायली सांगते की अगं कुसुमताई, यांचं नाव कविता नाही आहे, या आमच्या प्रतिमा आत्या आहेत. तेव्हा कुसुम सांगते की हो का सायली, परंतु त्यावेळी तर त्यांनी मला कविताताई असं नाव सांगितलं होतं ना. तर सायली सांगते की हो, कारण त्यांना त्यांचा भूतकाळ आठवत नाही आहे. तिथे आता कल्पना विचारते की परंतु कुसुमताई, ही गोष्ट आम्हाला आतापर्यंत माहितीच नव्हती. म्हणजे तुम्ही आता सांगितलं आम्हाला की सायलीला सुद्धा प्रतिमाच कविता आहे हे माहिती नव्हतं, परंतु तुमची ओळख कुठे आणि कशी झाली? तुम्ही आमच्या प्रतिमाला घरी कसं काय घेऊन गेलात? तेव्हा आता कुसुम जबरदस्त दुसरा खुलासा करते. ती सांगते की अगं सायली, तुझ्यावरती जेव्हा गणपती विसर्जनाच्या वेळी हल्ला झाला होता आणि तुला लवकरात लवकर रक्ताची गरज होती, त्याचवेळी मी तुझ्याकडे भेटण्यासाठी हॉस्पिटलला निघाले असताक्षणी याच ताई माझ्या रिक्षाला येऊन थडकल्या होत्या आणि त्यांच्या हातालाही खूप लागलं होतं. त्यांची मदत करायची म्हणून मी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते. आणि चमत्कार बघ की तुला ज्या ब्लड ग्रुपचं रक्त हवं होतं ते रक्त यांनीच तर तुला दिलं आहे. तेव्हा सगळे आता हादरलेले असतात. तर सायली तिथे आता म्हणायला लागते की प्रतिमा आत्या, तुम्ही मला रक्त देऊन जीव वाचवलात. मला माहीत नाही आहे आपलं पूर्वीच्या जन्माचं काय नातं आहे, परंतु तुम्ही जेव्हा जेव्हा माझ्या नजरेसमोर येतात ना, तेव्हा तेव्हा मला आपलेपणाची भावना निर्माण होते. नक्कीच मला असं वाटायला लागतं की तुमचा आणि माझे काहीतरी जुने ऋणानुबंध आहेत. सायली तिथे प्रतिमाला म्हणायला लागते की नाही प्रतिमा आत्या, तुम्ही नकार देऊच नका. खरंच आपले जुने काही ना काही संबंध आहे, हे देवी आईचे संकेतच आहे. अहो बघा ना, तुमचं ब्लड ग्रुप माझ्या ब्लड ग्रुपची कसं काय मॅच झाला असेल? आणि शेवटी या घरात तुम्हाला मीच घेऊन आले होते ना. आणि असंही तुम्ही माझ्याशिवाय कोणाचं काहीच ऐकून घेत नाही आहेत. खरंच हे देवी आईचे खूप सारे मिळालेले संकेत आहेत, जे की आपल्याला आता ओळखता आले पाहिजेत. इतक्यात आता तिथे पुन्हा आजी विचारते की परंतु कुसुम, मला एक सांग की माझी प्रतिमा जर तिथे होती तर तू आमच्या घरात कधी तिचा फोटो पाहिला नव्हता का? नाही म्हणजे सगळीकडे तिचेच फोटो लागले आहेत, तेव्हा तू आम्हाला सांगितलं का नाहीस? तेव्हा आता कुसुमताई म्हणते की नाही पूर्णाची, प्रत्येक वेळेस जेव्हा आम्ही या घरात यायचे तेव्हा माझ्या मनात एकच धाकधूक निर्माण व्हायची की जर मी अचानक आले आणि तुम्हाला नाही आवडलं तर. त्यामुळे मी गुपचूपणे सायलीला भेटून इथून निघून जात होते. कधी मी त्या फोटोंकडे लक्षच नाही दिलं. आणि ती तिसरा जबरदस्त खुलासा करत म्हणायला लागते की तुम्हा सगळ्यांना माहिती आहे का, जेव्हा कविताताई माझ्यासोबत माझ्या घरी राहायला आले होते ना, तेव्हा त्यांना स्वतःचं काहीतरी सुरू करायचं होतं. काय आहे ना, त्या जेव्हा रस्त्यावरती फराळ विकत होते ना, तेव्हा काही मुलांनी त्यांची छेड काढली होती. त्यांचा सगळा फराळ रस्त्यावरती फेकून दिला होता. त्यांच्या मदतीला त्यावेळी मी धाव घेतली आणि त्यानंतर मी त्यांना घरी घेऊन गेले होते. परंतु कविताताई खरंच खूप चांगली व्यक्ती आहे. त्यांनी स्वतःचा भार माझ्यावरती नाही टाकला. त्या स्वतंत्र विचारांच्या होत्या आणि म्हणूनच त्यांनी स्वतंत्र दिवाळीचा फराळ बनवला आणि त्यानंतर त्यांनी विकायलाही सुरुवात केली. तेव्हा आता कुसुमताई प्रियाकडे पाहते आणि तिला म्हणते की काय ग प्रिया, या तुझ्या आईकडूनच तर तू फराळ घेऊन गेली होतीस ना. तेव्हा आता प्रियाला खूपच मोठा धक्का बसतो. सगळे जण आता प्रियाकडे पाहायला लागतात. तेव्हा आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जे काही घडलं होतं ते तिथे पूर्णाजीला आठवायला लागतं. कारण प्रियाने जो फराळ आणलेला असतो तो फराळ खाताक्षणी पूर्णाजीला प्रतिमाच्या हातची चव लागलेली असते आणि तिला तिथे खूप मोठा प्रश्नही पडलेला असतो की प्रतिमाच्या हातची चव या फराळाला कशी. सगळं काही सत्य अखेर उलगडलेलं असतं. प्रिया तिथे आता म्हणायला लागते की अरे कुसुमताई, तू येऊन आता इथे काही बडबडत सुटले आहेस का? मला नाही आठवत आहे. आणि जर मी त्यावेळी माझ्या आईला पाहिलं असतं तर मी तिला घरी घेऊन आली नसते का? काही काय बोलतेस तू? तेव्हा आता कुसुम म्हणते की अगं प्रिया, मी तुला फराळ घेऊन जाताना पाहिलं होतं. म्हणजे तू स्वतः फराळ घेतला नव्हतास, तर एका बाईकडे पैसे देऊन तिच्याकडून तू फराळ मागवून घेतला होतास. कारण तिथे खूप गर्दी पडली होती ना, आणि त्यामुळे कदाचित तू प्रतिमा आत्यांचा चेहरा नव्हता पाहिला. तेव्हा आता कुसुमताई तिथे सांगायला लागते की खरंच प्रतिमा आत्या मनापासून खूप चांगल्या आहेत आणि स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी, स्वतःच्या पोटाची खळगी भागवण्यासाठी त्यांनी दिवाळीचा फराळ केला होता आणि त्यानंतर रस्त्यावरती स्टॉल लावून आम्ही दोघींनी तो विकला होता. तेव्हा आता पूर्णाजीला खूप वाईट वाटायला लागतं की एवढी सुभेदारांची लेक, परंतु तिच्यावरती अशी वेळ यावी की रस्त्यावरती तिला फराळ विकावा लागला. तेव्हा आता पूर्णाजी प्रतिमाला सांगते की प्रतिमा, तू जगण्यासाठी जे जे काही केलं आहेस ना, ते ऐकून मला खूप वाईट वाटतं आहे, परंतु इथून पुढे तुझ्यावरती अशी वेळ कधीच मी नाही येऊ देणार आहे. पूर्णाजी रडतच तिथे आता म्हणायला लागते की तुझ्या आईला मी वचन दिलं होतं प्रतिमा, परंतु मी तुला शोधण्यात कुठेतरी कमी पडले आणि त्यामुळे तुला
तुझ्यावरती ती वेळ आली. खरंच तुझा तो त्रास ऐकून मला स्वतःचीच लाज वाटते आहे. तर तिथे आता कल्पना कुसुमताईला म्हणायला लागते की परंतु आम्ही डॉक्टरांना विचारलं होतं की आमच्या सायलीला रक्त कोणी दिलं आहे. जेव्हा आम्ही तिथे पाहायला गेलो तर तिथे प्रतिमा नव्हतीच. कल्पना तिथे आता म्हणायला लागते की पुन्हाही तुमच्या लक्षात येते आहे का एक गोष्ट? नाही म्हणजे आपल्या प्रतिमाने त्यावेळी सायलीला रक्त देऊन तिचा जीव वाचवणं आणि आता सायलीने प्रतिमाला अलिबागमध्ये पाहून तिथून सुभेदारांच्या घरी परत घेऊन येणं. नक्कीच हा खूप मोठा योगायोग आहे. अर्जुनला तिथे आता खूप सारे प्रश्न पडायला लागलेले असतात. अर्जुन आता विचार करतो की माझा या सगळ्या गोष्टींवरती विश्वास नाही आहे. संकेत, योगायोग या गोष्टी मला कधी पटल्याच नाही आहेत. परंतु आता प्रतिमा आत्या आणि सायली या दोघींच्या बाबतीत जे काही घडतं आहे त्यासाठी मला त्याच्यावरती विश्वास ठेवावा लागेल. कारण सायलीवरती हल्ला होणं, त्यानंतर प्रतिमा आत्या रक्त देऊन तिथे सायलीचा जीव वाचवणं आणि त्या दोघींचाही ब्लड ग्रुप मॅच होणं. तर त्यानंतर मी जेव्हा अलिबागला गेलो होतो तिथे सायलीचा अचानक माझ्या पाठोपाठ येणं आणि सायलीने तिथे प्रतिमा आत्याला पाहणं, तिथून प्रतिमा आत्याला सायली परत घेऊन येणं, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायलीलाच प्रतिमा आत्याचं ते नाणं सापडणं, हे नक्कीच काय सांगण्याचा प्रयत्न करत असतील. अर्जुनलाही आता खूप सारे प्रश्न पडलेले असतात. अर्जुन आता विचार करायला लागतो की सिनियरला जी बॉडी सापडली होती त्याच्या DNA रिपोर्ट प्रतिमा आत्याच्या बॉडीचं दहन केल्यानंतर सुद्धा सायलीचा ठाम विश्वास होता की ती बॉडी प्रतिमा आत्याचीच नाहीये. परंतु ह्या सगळ्या गोष्टी सायलीच्याच बाबतीत का घडत आहेत? नक्कीच सायली आणि प्रतिमा आत्या या दोघींचं काय नातं असेल? अर्जुनला आता खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. त्यानंतर सायलीने स्वतः जाऊन प्रतिमा आत्याला परत घेऊन येणं, सायलीचा तो विश्वास खरा ठरणं आणि आता सायलीने जेव्हा प्रतिमा आत्याला घरी परत आणलं आहे तरी सुद्धा प्रतिमा आत्या सायलीशिवाय राहू शकत नाहीयेत आणि सायली प्रतिमा आत्याला सोडून जात नाहीये. नक्कीच यांच्या दोघींमध्ये इतकी ओढ निर्माण का झाली आहे? यांच्या मध्ये कसलंच नातं तर दिसत नाहीये. परंतु नक्कीच काय नातं आहे हे मला शोधून काढावं लागेल. तर अर्जुन सायली प्रतिमाचं नातं कसं शोधणार आणि सायलीच प्रतिमाची मुलगी आहे हे अर्जुन सिद्ध करून दाखवणार, हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. ठरलं तर मग मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब